आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. श्री दत्त जयंती निमित्त चिखली येथे दत्तजन्म सोहळा सालावादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे नागरेमळा या ठिकाणी दत्तजयंती निमित्त जन्मसोहळ्याला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या निमित्ताने समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण छगन महाराज खडके इंदोरकर यांच्या प्रवचन सेवेने भाविक भक्त प्रवचनात दंग झाले होते. कीर्तन सेवा संपन्न झाल्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी रक्तदान देखील केले. महाप्रसादाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी, मित्रपरिवाराने कीर्तन सेवा, रक्तदान व महाप्रसादाचा लाभ उपस्थित सर्व भाविकांनी घेतला. हा दत्तजयंती जन्मसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा गेल्या 10 वर्षांपासून परंपरेनुसार सुरू आहे. या निमित्ताने वेळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पुरुष, महिला, ज्येष्ठ मंडळी, व्यापारी वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती नागरे परिवाराच्या वतीने माध्यमांशी आपली भावना व्यक्त केली. तो हा माधव बरवा, माधव बरवा बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण, जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय राम हरी, जय राम, जय राम. तीन सिरे दंडवत दया माझे दंडवत, आगे धोळी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर. शंख चक्र गदा हाती, शंख चक्र गदा हाती, पायी खडवा गरजती, 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 पायी खडवा गरजती. दिगंबर, तुका म्हणे दिगंबर, दया माझा नमस्कार, 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 दया माझा नमस्कार. विठोबर कुमाई, हा विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, हा कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, हा कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर कुमाई, विठोबर. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, हे विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल.
त्यांची कृपा कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का ओम नमंदिनी स्वरा कनक तुमचा लादून पावन झालो चराचरी नमदनी स्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमोत्री भन भवना दत्रा जननी देवाचे विठाला विठाला ज्यांचा मळा प्रसन्न आहे प्रसन्न असलेल्या मळ्यामध्ये दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे. दत्त महाराज त्या ठिकाणी आले मातोश्रीचे उपकार आहेत. जिथं दिगंबराचा एक अंश म्हणजे उमराचं झाड उमराचं जिथं झाड आहे तिथं कोण असतं आपलं झाडाकडे लक्ष असतं. ते झाड कोणी तोडत नाही. किती गोड आहे. झाडाकडे सुद्धा दैवत मानल्या जातं. त्या झाडाची विभूती वेगळी. शेतामध्ये जर एखादं मुंजाचं झाड आपलं पिंपळाचं झाड असेल तर लोक त्याच्याकडे दृष्टिकोन वेगळा असतो बरं का. पण ते जयाची द्वारी सोन्याचा म्हणजे वृक्षामध्ये पण ईश्वर असतो. विठाला विठाला नाही वृक्षामध्ये ईश्वर असतोच नक्कीच आहे बरं का. आता लोकांना माणसात नसतो आहे का नाही माणसात असतो का माणसात असतो म्हणजे बरं आहे. माणसातल्याला लोक काय आता तुम्ही बरोबर जे देव खात नाही त्याला नैवेद्याचं ताट असते. हो जे देव खात नाही त्याला नैवेद्याचं ताट असते. खात नाही देव हो. आणि तुम्ही एक विचार करा जे खात आहे त्याला मिस्त्री असते सकाळी. जे खरं खाते त्याला प्रसन्न पाहिजे का नाही. त्याला काय आहे हो त्याला तंबाखू गाय छाप आहे त्याला बिडी आहे त्याला त्याची क्वाटरी आहे. याला कसा राहील हा मध्ये मग याच्यातला वैतागून निघून जातो. मग माणसं म्हणते बा कवा गेला कळलाच नाही आता कवर राहील तो. त्याला जर पवित्र काही नाहीच आहे मध्ये त्याला ज्याची गरज आहे ती दिला पाहिजे का नाही आजी सांगा बरं. हे सगळं कोणामुळं हालतं कोणामुळं हालतंय कोण बोल दुकान आहे. ज्वेलर्स म्हणलं की सोनच असतं. ते सगळ्यात महत्वाचं ते भाग्यवान आहेत. ते कुळात जन्माला आले त्यांचे व्यवसाय चांगले. व्यवसाय महत्वाचा बरं का. व्यवसायावर लक्ष पण पाहिजे. एक नरहरी सोनार होते त्यांचं पण काय होतं दुकान सोन्याचं होतं पण देवाच्या काळात होतं. विठाला विठाला महिला मंडळ खरं सांगा बरं जीवनाचं सोनं व्हावं का नाही व्हावं सगळ्या सोनं असावं. मग हाय तेवढं मला देऊन टाका. पहा ना किती खास बोला ते बया नाही जीवनाचं सोनं व्हावं नाही सोनं घातलं त्याच करायचं काय लय खास. जीवन सोन्यासारखं व्हावं. तुम्हाला खरं सांग का दागिना कोणता तुमच्या का मतानुसार काय दागिने म्हणजे पुतळ्या आहे की नाही डोरलं समजा असतं ना. हे सगळं जे आहे का नाही हे दागिने वेगळे आणि एक दागिना आहे कोणता शरीरातले 9 दागिने ते 9 छिद्र जाऊ द्या अवयव दागिने पंचमहाभूताचं शरीर आहे. सगळ्यात दागिना कोणता महत्वाचा माहिती का हे अलंकार याला म्हणतात डोळा. हे जर नसेल तर दिसतच नाही काही. आणि हे सगळ्यात महत्वाचे आणि ह्या परिवाराचं एक वैभव आहे. पण प्रयत्नवादी राहिल्याशिवाय नाही. आता लोकांचा असं भास आहे यांचं असं कसं काय बाबा प्रयत्न आहे मंथन आहे त्यांचा त्यांचा प्रयत्न नसला तर असं होतच नाही. एक सुंदर अभंग आहे त्याला दूधच राहील त्याला जर प्रक्रिया नाही केली तर काय राहील दूधच राहील. काही होईल का त्याचं पुढचं त्याला प्रक्रिया करावं लागेल. त्याला एक सुंदर अभंग आहे. पंथोनी नवनीत पैसे घे
आतून पाहिजे. आत एक रिमोट कंट्रोल आहे बघा. तुम्ही बघा या वर्षी काय केलं तुम्ही, दिवाळी काढली का नाही? धुणं बिनं धुलं का नाही? तुम्ही धुणं धुती नाही. तुम्ही म्हणता मगापासून तूच धुईलास. तुमचे नाही देणार त्याला. तुम्ही फक्त जे धुणं तुम्ही धुलं नाही ती मला धुयाला बोलावलंय. जे तुम्ही खरं धुयाला पाहिजे ते धुलं नाही. तुम्ही कोणतं धुलं? घर धुलं, कपडे धुले, ऐक नाही, सोफा सेट धुलं, सगळं धुलं, पण तुम्ही मन धुलं का? मग ते मला बोलवले नागरी पाटलांनी. काय धुयाला? हे मन धुलं पाहिजे. काय धुलं पाहिजे? आणि आपलं काय झालंय? सगळं मन घाण, बाकी सगळं पवित्र. तो माहिती का, आता खोटं बोलत नाही. आमची दिदी म्हणली तिच्या मम्मीला, बया मम्मी तो असं काळं तोंड कागद झालं तुझं. ती बाई माझ्यापेक्षा बरी आहे, पण काळं तोंड कागद झालं तुझं. मी म्हणणार ती तर चांगली आहे. ती म्हणजे नाही, काळवंडी आता ती. गोरी माणसं, देखणी माणसं सुद्धा त्यांच्या मनात पाप आल्यावर असे काळवंडात असं बघत म्हणते ना. मग माणसं काय म्हणे, आलं काळा तोंडाच. चेहरा असा प्रसन्न व्हायला पाहिजे. कसं पाहिजे? हा, प्रसन्न नसलं तर आई साहेब तुम्हाला खरं सांगा, उगाच आपलं जीवन कशाला घालायचं? अहो, हे देह जिजावा, या देहाचं कल्याण व्हावं. हे चिखली काय तुमचं नाव आहे? हे नागरी आता ही मळा आहे. ही मला वाटतं एकच घेतलं बऱ्याच वर्षापूर्वी. विको कमी का? आता ही मळा तुमचा झाला. भोंग्याला गेलं खाली सावंत. आता हे मळा तुमचा आहे. ही मळा पिढ्यान दुःख होऊ नये याच्यासाठी चिटकून नाही ना. बस तिथून सोडून द्यायचं, ते संपलं काम. आज नवीन विचार. तशी विहिरीला नवीन रोज पाणी तुम्ही उपशिता, पण पाणी रोज नवीन आहे. तशी विहिरीचं पाणी नवीन आहे, तसं विचाराचं पाणी नवीन पाहिजे. विठाला विठाला अनुसेन सीतेला दिलेली होती साडी. ती साडी तिनं सीतेच्या अंगावर घातली. खरं सांगू का महिला मंडळ, परत साडी बदलायची गरजच लागली नाही. नाही नाही, आणि दोहाची बी गरज नाही. दादाही नाही घेऊन तिकडे सांभाळतात ते पण चांगले. नाही तर ते शेतात तण असावं का धान असावं? हा, धान असावं आहे का नाही? तण नसावं. धान काढावं का तण काढावं? तण काढावं आहे का नाही? तण काढलं तर धान कसं येईल? सोजवळ येईल. आणि मग मी तण काढायला आलोय. तण काढलं पाहिजे. तण काढलं की शेत स्वच्छ होते, निर्मळ होते. पण तण काढणारे माणसं पवित्र पाहिजे, ती प्रयत्नवादी पाहिजे. हो, बाई सुद्धा सोबत खुरपायला गेलं की चांगली असावं. तणावर माती टाकणारी. सध्या माल कसा आहे आमच्याकडे? परवा दिवशी बाय होत्या, मी काल बघितलं. अरे मी तण आलं, वाढ आहे म्हणली तणाला. कालच तणावर माती टाकून पुढे सरकायच्यात. काय अर्थ आहे त्याला? आणि ती जी तणावर माती टाकते तीच वाकडी होती अशी पुन्हा. मग सरळ होईल का पुन्हा? केले कर्माचे फळ आहे. जसं पवित्र बघाल
तसं पवित्र मिळतं. तुम्हाला खरं सांगू का, हे सगळे भाग्यवान माणसं आहे. या सगळ्यांनी प्रयत्नवादी राहिल्यामुळं हे बघा, कुळ कोणते सुद्धा आपला प्रयत्न पाहिजे. आपलं जजमेंट असे, प्रयत्न नाही. प्रयत्न लई महत्वाचा. कुठलंही कष्ट कर्म केलं पाहिजे. अर्जुनाला सुद्धा कृष्ण म्हणतात कर्म करतो. नसतं करणं अर्जुनानं काही केलं ते 100 मरत नव्हते. हे मरत होते का? नसते मेले. पण कृष्ण सांगन तसं अर्जुनानं थोडं ऐकलं. कृष्णाची नीतीच गोड आहे. आणि सगळ्या माता पित्यांना विनंती करतो, तुम्ही सुद्धा प्रयत्नशील आहेत. आज खरं सांगा, तुम्ही एवढे दिवस झालं एवढं ध्येय जावला. मी खोटं बोलत नाही. एवढे आजी तेवढ्या आजी खरं सांगा, तुमचं पोरग सोनाला जास्त आवडत आहे का तुम्ही? आजी तुमचं पोरग कुणाला? सोनाला. बरोबर आहे. आवडत काय का नाही? तुम्हाला आवडल्याशिवाय का? मग खरं सांगा, जास्त प्रेम त्या सुनाचं त्याच्यावर असेल का तुमचं? तुमचं जास्त असेल, पण त्याला किंमत राहिली. डॉक्टरचं बरं दिसतंय जरा. अहो ती बरं सुनाचे तरी जीव कसा आहे बघा. तिला पप्याचा बाप आवडतो, पण त्याची आई पुरीचं नाही अवघड आहे. पप्याचा बाप आवडतो, त्याचं खानदान नको. मग तो का परवरीतून वाहत आलाय का वाड्याला सापडला? नुसतं वरवर पाच. एक सुंदर अभंग आहे त्याला चौकोबाचा. काय भुलले शिवरणी अरंगा, काय भुलले शिवरणी अरंगा, काय भुलले शिवरणी अरंगा. उस डोंगा परी रत्न भेटोगा, उस डोंगा परी रत्न भेटोगा. डोंगा 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 काय भुलला शिवरणी अरंगा, काय भुलला शिवरणी अरंगा, काय भुलला शिवरणी अरंगा. आपण बघा, एक मुख्य दत्त पण आहेत ज्यांना नारायणपूर घडवलं आहे की नाही. हो, सगळीकडे आश्रम तयार केले आणि त्यांना पण जावं, त्यांना त्यांचं द्यावं असं झालं. पण तुम्ही एक विचार करा, दत्त महाराज त्यांना प्रसन्न आहे, त्यांना सुद्धा देव काळ सोडता का? छत्रपतींना सोडलं ना रयतेचं राज्य आहे. राजा रामचंद्राचं नाव घेतल्यावर काळाला भीती वाटते. तुकाराम तुकाराम नाम घेता. तुकोबारायांना सुद्धा नशीब चांगलं असल्यामुळं तुकोबाराय फक्त या जगातले असे वैभवशाली आहेत की देहासहित वैकुंठ गमन. राजा रामचंद्राला सरयू नदीच्या तीरी देह ठेवावा लागला. प्रत्येकाच जीवन आहे, देह जाईल त्याशी काळोबा खाईल. आणि त्याला काळ आहे ना, दिसत नाही, दाखवता येत नाही. म्हणून थोडा विचार करा. आणि एक अजून सुंदर आहे, हे तुम्हाला ऊन लागते. दिदी इकडे हात नको लाव. तुम्ही दोघी उन्हातच बसलात, तुम्ही काही सावळ्या होणार नाही. बस तुम्ही पहिलेच, तुम्हाला कलर चांगला आहे, या पुढे बसा. हे असं लागायला करायला उगाच ते आम्हाला पण देण्यात आलं पाहिजे. त्यांना वाटलं कसं मोठा बाबा काय म्हणतं काय माहिती. काही नसतं असं. आपल्या जीवाला त्रास व्हायला उगाच लोक काय करतात. एखाद्या दिवशी सांगितलं डॉक्टर ना, अटॅक लक्षण आहे, ब्लॉकेज आहे, लवकर उरका, ऑपरेशन करा. ते म्हणलं नातीचं लग्न आहे, लग्न झाल्यावर पाहू. हळदी दिवशी तिथं दावलं गेलं, लग्न हे राहिलं. तुला सांगितलं तिथंच गप मरणं. परत घरी कशाला यायचं? नाही नाही नाही, दत्त जयंती पुढच्या वर्षी आहे ना. दत्त जयंती नाही का पुढच्या वर्षी? तू आहे का? मग तुम्ही विचारत तिथंच थांबत नाहीत लोक. तिला विचारलं नाही, काय विचारायची गरज आहे? ती रडू नये याच्यासाठी तू लगेच प्रयत्नवादी नाही. आणि आपलं नेमकं कसं आहे, विचार करायला पाहिजे. कशाला विचार करतो? विचार नाही. आणि विचार कोणता करायचा माहिती? प्रवास सुखाचा व्हावा. आता हे पंकजी जे सोन्याचे दुकानदार आहे ते, त्यांच्या घरातला सगळा परिवार असत. या परिवारामध्ये तुम्ही विचार करा, एक बाजू अशी कशी असेल, तर ती पवित्र विचार आहे. आणि बाजू तशा नाही आहेत त्यांच्याकडे जे येतं त्याचं प्रक्रिया इतकी गोड आहे. किती देत असताना समाजाला एक सुंदर आणि चांगलं देतं, विश्वास पात्र असतात. तर मला वाटतं मी सुद्धा तुमचा म्हणजे याच्यात एक जजमेंट आहे, सांगतो सगळं. सामान्य शेतकरी म्हणतो आमचं सोनार आहे, काय म्हणतो? हे सगळेच श्रीमंती सोनारवाले दुकानदाराची.
सामान्य माणसं काय म्हणतात, आमचं सोनं आहे, कुणाचं, हीच जिव्हाळा आहे. मी कधी कधी विचारतो, आम्हाला आमच्या पोराचं लग्न झाले, जमलंय की सोनाला दागिने करायचे, मी बऱ्याच जणांना विचारित असतो. तर मी काय म्हणत असतो माहिती आहे, तू सोनार आहे काय का ओळखीचं? मग आमचे 2 सोनार ओळखीचे, आमचा सोनार ओळखीचा आहे. म्हणजे प्रत्येक माणूस सोन्याच्या दुकानाशी टच आहे, प्रत्येक स्त्री सुद्धा. हो, ते पतीच्या परस्पर का होईना, पण माल. आईचं नाव सांगेन, बहिणीचं सांगेन, भाऊजीचं सांगेन, जी बोलत नाही तिचं सांगेन, पण माल अनेक स्त्रियांना ठेवा. सोन्याशी तुमचं लक्ष जास्त आहे. सोनं 24 कॅरेट आहे. जितकं 24 कॅरेट तुम्ही सोनं प्राप्त करून घेतात, तितके विचार पवित्र पाहिजे का नाही? ती सुद्धा सोन्यासारखेच विचार टच, त्याला कुठलंच डाग नसावा. विठाल विठाल ती सोनच पवित्र असावा, ती विचारच पवित्र आहे. ती पोरग आहे. ए दादा, काय नाव आहे तुझं? नाही 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 नाही, इथून पुढे एकच ध्यानात ठेवायचं, अहंकार आहे दादा. हो, तुमची दिंडीचा रथ आम्ही नेलाय. पहिला मंदिरातला अध्यक्ष असल्याचा अहंकार आहे, सचिव असल्याचा अहंकार आहे. हो, मी कुठलाच अध्यक्ष नाही ना, फायदा झाला, अहंकारच नाही. दिंडी माहीत असते, मी दिंडीत रावटे उचलितो, मंडप ठोकितो, सगळं करतो, ट्रॅक्टर चालवी, कीर्तन करतो रोज, पण अध्यक्ष नाही ना, उपाध्यक्ष. सहज संकल्पित काम आपण करावं, सहज राहावं. लोक अहंकार येतो. आता ही कालची नगरपालिका नाही, एवढ्या 5 वर्षासाठी किती हट्टापिट आहे. तुम्ही टीव्हीला बघितलं असेल, सगळ्या क्लिपा मारामारीच असते. 1.5 दिवस चाललंय काय, 5 वर्षच. आता बघा तुम्ही, दोघे पोरगी पलीकडली, आता तिला महाराज म्हणतात. ती मोठी झाली तरी महाराज, लग्न झालं तरी महाराज, आणि दावा झाला तरी महाराज. एकदा लागलेलं पद कितीतरी पिढ्यान पिढ्या राहत. होय होय वारकरी, पाहे पाहे रे हो, वारकरी पदवी लागणं, इनेकरी पदवी लागणं, टाळकरी पदवी लागणं, सुगरण पदवी लागणं, किती गोड काम आहे. आपल्याकडे आहे का नसते? हो, आपल्या नावापेक्षा वेगळं नाव लागलं पाहिजे आपल्याला, आणि ते समाजाने लावलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. मला 12वीच्या पुढे सर शिकता आलं नाही बरं का, पण मी ठरवलं होतं 12वीच्या पुढे नाही शिकलो मी, पण मला गुरु चांगला करायचा होता. मी बरेच गुरु चेक केले, बघितले, आणि मी BSc B.Ed गुरु केलं. किती कसं केलं? BSc B.Ed कोण? इंदुरीकर. आता असं माणूस गुरु असल्यावर काही भ्याव आहे का आयुष्यभर? टच नाही. गुरु करतानाच असा टवटवीत असावा. महाराज मातीचा गुरु करून विद्या कमवली कुणी? एकलव्यानं. कशाचा गुरु केला? मातीचं गुरु केलं, बनवलं, आणि त्याच्या कोणी विद्या प्राशन केली कोणी? एकलव्यानं. आणि काही येड्याने गुरुच मातीत घातले. गुरुची काय केली? माती केली, आणि मातीच्या गुरुकडून विद्या घेतली. पवित्र विचार आहे. गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मन चांगलं पाहिजे. कुमारी
छंद मंत्र श्रीपाद हाती जोबाळा जोर येतो 14व्या दिवशी आहार निद्रा योग समाधी दिवस नाव वरतीले नवनाथ अवतरी जगी पावले मोती ग्रहात शिक्ष शोभले जोबाळ रे जो 15व्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला सत्यनामाचा ध्वज डाळीला जोबाळा जोर येतो सत्यनामाचा ध्वज डाळीला जोबाळा जोर येतो गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव सर्वांनी जन्म
सर्व चिखली गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने व आमचे काका आदरणीय विनायक शेठ दिगंबर नागरे पंकज ज्वेलरचे मालक यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रत्येक वर्षी दत्त जन्म सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा सोहळा संपन्न होत असताना आपल्या परिसरातील एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण छगन महाराज खडके यांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी त्यांनी दिली. त्यांचंही समस्त नागरे पाटील परिवार व चिखली ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी महाराजांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय काकांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. झेड देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण ह्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी 2 शब्द आपण बोलावे. खरं म्हणजे आपण ज्ञानदेवांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत सगळ्यांनी तुम्हाला धुण्याचा प्रयत्न केला, पण आपण काही धुतले गेलो नाही. आपण त्या गायीमध्ये आई पाहतो, दगडात देव पाहतो, कावळ्यात बाप पाहतो, पण माणसातला माणूस आम्हाला कधी कळलाच नाही. आणि म्हणून आम्ही माणसांची विभागणी जातीमध्ये केली. हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद प्रमा मंगळ. पण आम्ही फक्त अभंग म्हणत राहिलो. आमच्या जाती ज्या होत्या त्या मात्र आम्ही पक्क्या केल्या. या दत्त जयंतीच्या निमित्तानं विनायकराव दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेतात. मी देखील दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी काही ज्ञानयज्ञ या ठिकाणी होतो. या ज्ञानयज्ञाचा फायदा आपण सर्वजण घेतो. इथून पुढच्या काळामध्ये आपण फार जागृत राहण्याची गरज आहे. अनेक दृष्टिकोनातून हिंदू धर्म संकटात येतोय. विविध धर्मांची आपल्यावरती अतिक्रमण होत आहेत. आम्ही रामाला विसरलो, भगवान श्रीकृष्णाला विसरलो आणि म्हणून 1000 वर्ष या देशावर मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. हे कुणाच्या ताकदीवर केलं? हे आपल्याच ताकदीवर केलं. आपल्यातलीच काही माणसं त्यांच्या बरोबर जायची आणि मग या ठिकाणच्या महिलांच्या वरती अत्याचार, अनेक देवळं फोडली गेली, आमच्या मूर्ती भंग पावल्या गेल्या. या सगळ्यांचा विचार कुठेतरी करण्याची गरज आहे. आणि जो तो उठतो तो आपल्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतो. आमची सगळ्यांची भावना आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. दुर्दैवाने आमच्या देशातलीच काही माणसं सांगतात की तुकाराम महाराजांचा खून झाला. कारण तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठाला गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते, 20 वर्षाचे होते. का म्हणजे असं तुकाराम महाराजांचा खून कोणी केला असता
तर शिवाजी महाराजांनी त्यातलं भेन शिल्लक ठेवलं नसतं. परंतु अजून देखील आमच्याकडे ही भूमिका आहे. मी रशियात गेलो होतो. रशिया हा कम्युनिस्ट देश आहे. तिथं धर्म जाणीत नाहीत, परंतु तिथे एक चर्च आहे. त्या चर्च मध्ये एक बाई खाली उभी आहे आणि एक तरुण वरती आहे आणि तो तरुण तिला बोलवतोय. मी विचारलं हे काय? म्हणले हे रिसरेक्शन आहे. भगवान येशू आपल्या आईला स्वर्गाकडे बोलवतोय. म्हणजे भगवान येशू आपल्या आईला स्वर्गाकडे बोलवतोय याच्यावर आमचा विश्वास आहे. परंतु आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र सदैव वैकुंठाला गेले याच्यावर आमचा विश्वास नाही. आपण त्यांचा खून झाला असं म्हणतो आणि आमच्या मनातल्या ज्या पवित्र भावना आहेत त्या पवित्र भावनांना त्या ठिकाणी दोष देण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्या कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. या ठिकाणी विनायकरावांचा मी धन्यवाद देतो त्यांना की त्यांना दत्त महाराजांची त्यांच्यावर कृपा आहे. त्यांच्या सगळे 8-5 बोटांमध्ये अंगठ्या आहेत, 10 बोटांमध्ये अंगठ्या आहेत. ही दत्त महाराजांची कृपा आहे. तुमच्या आमच्यावर ही कृपा हो आणि आपल्या हाताच्या पायाच्या बोटांमध्ये देखील अंगठा येऊत अशी अपेक्षा करतो आणि करतो. जय श्रीराम. अंत होतच, परंतु समाजाला दिशा दाखवण्याचं काम अतिशय निश्चितपणे होतं. मी आणि त्यांनी संगतीचा दृष्टांत सांगितला. खरं तर जीवनामध्ये संगत खूप महत्वाची असते, पण संगत कोणाशी करायची हे सगळ्यात महत्वाचं. आपण पाहिलं आज गुरुवार उद्या शुक्रवार, तो चाना म्हणजे फुटाणा आणि फुटाणा आणि गुळ आपण ज्यावेळेस प्रसाद म्हणून वाटला जातो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं प्रसाद. संतोषी मातेच्या मंदिरामध्ये संतोषी मातेचं व्रत केल्यानंतर फुटाण्याबरोबर जर गुळ जाऊन बसला तर त्याचा होतो प्रसाद. पण तोच जर फुटाणा संध्याकाळी वेळच्या वेळेस एखाद्या हॉटेलमध्ये जर गेला, संध्याकाळच्या वेळेस जर एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो दारू बरोबर जाऊन बसला तर त्याचं नाव होतं चकणा. फुटाणा तोच होता, परंतु फुटाणा ज्यावेळेस गुळाबरोबर गेला त्यावेळेस त्याचा झाला प्रसाद आणि फुटाणा ज्यावेळेस दारू बरोबर गेला त्यावेळेस त्याचा झाला चकणा. तसंच आपल्या जीवनाचं, आपल्या जीवनात आपण चकणा करायचा का प्रसाद करायचा हे आपण आपलं ठरवायचं नाही. आपण आपलं ठरवण्यासाठी संप्रदायाची गरज असते. खरं तर संप्रदाय करणं म्हणजे कच्चं दूध पिण्यासारखं आहे, कच्चं दूध पचवण्यासारखं आहे. संप्रदाय करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. आताच सरांनी सांगितलं की प्रत्येक जातीमध्ये एक संत होऊन गेला, प्रत्येक जातीमध्ये विभाजन झालं. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगत, सोनारांच्या जातीमध्ये संत निर्माण झाला, कंभारांच्या जातीमध्ये झाला, सुताराच्या जातीमध्ये झाला. प्रत्येक जातीमध्ये एक संत निर्माण झाला, कारण त्या समाजाचं कल्याण म्हणून समाजाचा उद्धार व्हावा. मी त्याही पुढे जाऊन सांगन, सोनाराचा बाप सोनार, संभाराचा बाप संभार, कुंभाराचा बाप कुंभार. प्रत्येक समाजाच्या बापानुसार त्याचं जात ठरवली जाते, परंतु मेल्यानंतर सगळ्यांची एकच जात असते आणि एकच पक्ष असतो, तो म्हणजे पितृ पक्ष. म्हणजे जायचं एकाच ठिकाणी, परंतु मार्ग वेगवेगळे आहे आणि त्या मार्गाने ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस निश्चितपणे आपण ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि आपल्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं जर असेल तर संप्रदाय हा सगळ्यात मोठा चांगला मार्ग आहे. आज अतिशय चांगला योग आला. खरं तर दरवर्षी यावंच वाटतं, कारण त्या निमित्तानं दत्तात्रय महाराजांचंही दर्शन होतं आणि आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या भेटी होतात. मी आपण सर्वांना वंदन करतो आणि थांबतो. चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपल्या चिखली या गावात नागरेमाळ्यामध्ये आपण दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. त्यानिमित्ताने आपण इथं महाप्रसादाचं आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. आमच्या आजसासूबाई स्वर्गवासी मथुराबाई दिगंबर नागरे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथं मंदिर बांधलं होतं आणि चिखली ग्रामस्थांनी आम्हाला कार्यामध्ये खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार. आणि दरवर्षी हा कार्यक्रम एवढाच आनंदाने आणि उत्साहाने साजरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना, दत्त महाराजांचरणी प्रार्थना. आम्हाला एवढी अपेक्षा पण नव्हती की ग्रामस्थ एवढा सपोर्ट करतील, त्यांचा एवढा सहभाग असेल, पण चिखलीच्या ग्रामस्थांनी आम्हाला मॅच करून घेतलं त्यांच्या सगळ्यांमध्ये आणि अपेक्षेपेक्षा जास्ती त्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये असतो आणि सहकार्य पण त्यांचं तेवढंच असतं. मी 12 वर्ष ज्यावेळेला वामन वस्तीवर दुपारी 12 वाजता आरती व्हायची, तर 12 वर्षामध्ये मी एक बी आरती अशी सोडलेली नाही. आणि मी दत्तरायाला फक्त एकच विनंती केली
तर मला बी परत मंदिर बांधायचं आहे आणि चांगलं मला भविष्य मला जागा बघून द्या. तर त्यांनी मला पुढच्या रक्तदान शिबिर, महाप्रसाद, दत्तजन्म हे संपूर्ण हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला. आणि कीर्तनकार खडके महाराज यांनी बी एकदम चांगल्या भाषेत त्यांनी म्हणजे कीर्तन केलं. त्याबद्दल मी या सगळ्याचे आभार मानतो.